नमस्कार, मी सौ छाया मुजुमदार. आज तुमच्या समोर संत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या हे शीर्षक असलेली एक अतिशय सुंदर कविता सादर करते. ही कविता सादर करण्यापूर्वी तुकडोजी महाराजांविषयी थोडीशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते. संत तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जायचे. त्यांचं संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलन याचा त्यांनी त्यांच्या भजनांमधून आणि कीर्तनांमधून खूप प्रचार आणि प्रसार केला होता. त्याचबरोबर आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या त्यांच्या काव्यातनं मांडले. त्यांनी मराठी व हिंदी दोन्ही भाषांमध्ये काव्यरचना केलेल्या आहेत. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोझरी जिल्हा अमरावती येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु. त्यांच्या गुरूंनी त्यांना तुकडोजी हे नाव बहाल केलं होतं. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशभरात हिंडून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलं होतं. एवढंच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिलेला होता. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना सुद्धा अटक झालेली होती. त्याच काळात त्यांचं आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेलं पद स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलेलं होतं. अमरावती जवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे जरी तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातलं लक्षणीय कार्य असलं तरी ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्या दास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्याच्यावरच आपण बालपणी जीवन जगलो याची त्यांना संपूर्णपणे जाणीव होती. त्यांची मी आज जी कविता वाचते ती या झोपडीत माझ्या या कवितेमध्ये त्यांनी महालातलं राहणं आणि झोपडीतलं राहणं हे कसं सारखं आहे हे अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आधी कविता वाचते, नंतर माझ्या परीनं मला जाणवलेला अन्वयार्थ कवितेचा तुमच्या बरोबर शेअर कर. ऐकूया या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनी होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनी होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या.
तुकड्या मती करावी, तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडीत राहण्याचं सुख वर्णन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की एखाद्या राजालाही राजमहालात जे सुख समाधान मिळालं असेल किंवा कदाचित नसेल, ती सर्व सुख मला मात्र माझ्या झोपडीत आवर्जून मिळतात. पुढे ते असं म्हणतात की महालातली सुख आणि झोपडीतली सुख ही माझ्या दृष्टीनं सारखीच आहे, अशी ते मार्मिक तुलना करतात. श्रीमंतीचा वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी आणि शांती अपार मिळते. हा आशय त्यांनी प्रभावीपणे आपल्याला कवितेतनं सांगितलेला आहे. प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात जमिनीवर पहुडताना जे सुख मिळतं ते देवांच्या देवालाही म्हणजे त्या देवेंद्रालाही कदाचित मिळत नसेल असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, माझं झोपडीत राहण्याचं सुख पाहून कदाचित तो देवेंद्रही लाजत असेल. त्याला माझ्या सुखाचा हेवा तर वाटत नसेल, कारण मला जी शांती या झोपडीत मिळते ती त्याला मिळत असेल कशावरून. माझ्या झोपडीत जी निरामय शांती वसते आहे ती कदाचित त्याच्या महाली नसेल. आणि शेवटी ते असंही म्हणतात की तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. मती म्हणजे बुद्धी, तुकड्याला म्हणजे त्यांना स्वतःला, आणि त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांनाच हा दिलेला संदेश आहे की आपल्याला नेहमी अशी बुद्धी व्हावी की आपण त्या ईश्वराच्या चरणी नेहमी नमावं आणि त्या परमेश्वराची मूर्ती नेहमी आपल्या घरामध्ये जे आपल्या या झोपडीमध्ये सदैव असावी. एवढा मोठा संदेश तुकडोजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. मला ही अतिशय आवडलेली कविता. आशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता इतकीच आवडली असेल. साध्या सोप्या सुंदर शब्दांमध्ये जीवनाचं तत्वज्ञान तुकडोजी महाराजांनी आपल्याला इतक्या सुलभपणे सांगितलेलं आहे. आपण ते लक्षात ठेवून आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करूया. नेहमीप्रमाणे विनंती करते, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आणि काव्य रसिकांपर्यंत ही कविता नक्की पोहोचवा. नमस्कार.